हा प्रश्न आपल्याला दिलाय आणि आपल्याला याची किंमत काढायची आहे, उकल करायची आहे. करणी चिन्हामध्ये या सर्व संख्या दिल्या आहेत. 3 परत 3 परत 3 परत 3 परत 3 म्हणजे अशा पद्धतीने करणी चिन्हामध्ये 5 वेळा 3 दिला आहे. याच्या किमती किंवा उकल करताना आपण साधी सोपी गोष्ट लक्षात घेऊयात. फक्त या 3चा विचार असेल तेव्हा आपण त्याला वर्गमुळात 3 म्हणतोय. याच वर्गमुळात 3 ला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. पहा, 3 1/2 म्हणजे त्या 3चा 1/2 घात तो असतो, कारण वर्गमुळात 3 ला असंही म्हटलं जातं, कारण वर्ग म्हणजे घातांकामध्ये 2 असतं. हा 3चा वर्ग असतो, तर वर्गमूळ दाखवताना ते 1/2 असं आपण दाखवतो. त्याला जर करणी चिन्हात मांडायचं असेल तर आपण असे लिहू शकतो, 3चा पहिला आणि मग इथे 2 बरोबर. ते काय होईल, वर्गमुळात 3 ची रचना तयार होते. याला थोडंसं विस्तारित रूपात आपण अजून समजून घेऊ. प्रत्येक ठिकाणच्या या 3 ची किंमत काय आणि कशी असेल ते पहा. हे पहिल्या वेळेला जेव्हा वर्गमुळात 3 आहे तेव्हा या 3 ची किंमत, एकेकाची किंमत लिहितो, ती असणार आहे 3चा 1/2 घात बरोबर. इथे गेला तेव्हा परत एकदा वर्गमुळात चिन्ह पडत आहे, म्हणजे या ठिकाणी मात्र त्याची किंमत जी असणार आहे ती 3चा वर्गमुळात 1/4 2च्याही दुपटीचा घात तो असणार आहे, या रेंजवर असणार आहे. पहा, लक्षात घ्या, वर्गमुळातल्या 3चा वर्गमुळात 3 असल्यामुळे त्याचा जो घात असेल तो वर्गमुळात 1/4 असेल. मग या 3चं काय असणार आहे, सेम वे परत एकदा वर्गमुळात 3 असल्या कारणास्तव 3चा वर्ग 1/8 घात इथे आहे. एकेकाच्या किमती आपण इथे मांडत जाऊ. मग या चौथ्या 3 साठी 3चा 1/16 घात असेल, तर या 5व्या वर्गमुळातल्या 3 साठी 3चा 1/32 घात असणार आहे. लक्षात घ्या, हे जसे जसे वर्गमुळातल्या संख्या वाढत जात आहेत तेव्हा याही ठिकाणी त्याची दुप्पट होती आहे. 2च्या घातामध्ये 2च्या घाताच्या पट्टीत ती संख्या छेदामध्ये वाढतीये. 3चा 1/2 घात, 3चा 1/4 घात, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 2च्या 5व्या घातापर्यंत छेद वाढत गेलेला आपल्याला दिसतो. आता यांचा गुणाकार असतो हेही आपल्याला माहिती आहे. ते करणी चिन्हाच्या आत आहेत तेव्हा आम्ही त्यांचा गुणाकार लिहितो या रेंजवर. आणि घातांकाच्या बाबतीतला हा नियम देखील तुम्ही जाणता. a चा m घात गुणिले a चा n घात असेल तर आम्ही पाया समान असताना a चा m अधिक n अशा पद्धतीने घाताची बेरीज करत असतो, बरोबर ना. त्यामुळे इथे काय म्हणता येईल, पाया समान आहे का बघा, हा नियम आपण लक्षात घेतो आहे आणि या नियमाच्या आधारावर या गणिताची उकल करायची आहे. पाया समान आहे प्रत्येक ठिकाणी 3, त्यामुळे घातांची जर बेरीज करत बसलो आपण तर लक्षात येतं 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 आणि अधिक 1/32. आता यांचा छेद समान करणे या सगळ्या प्रक्रिया आपण यापूर्वी देखील केल्या आहेत. त्यामुळे सर्वांचा छेद समान केला, अर्थात लसावी काढला तर काय होतं, 3चा 32 घात इथे येतो. या सगळ्यांची स्टेज इथपर्यंत पोहोचू शकते. मी एकदा परत ती मांडणी थोडीशी विस्तृत रूपात लिहीन. याला आपण 16 ने गुणलं तर 32 होतं, त्यामुळे याचा अंश देखील 16 ने गुणावा लागेल, त्यामुळे हे असेल 16च्या रेंजवर. याला आपण 8 ने गुणतोय त्यामुळे याचा अंश असणार आहे फक्त 8. याला 8 चोक 32 4 ने गुणलं म्हणून अंशालाही 4 ने गुणलं तर ते फक्त 4 असेल. याची दुप्पट असणार आहे म्हणून अंशाची केली दुप्पट तर 2 होईल. ही एकपटच आहे कारण याचाच अंश आणि छेद तसाला तसा आपल्याला घेता येतो. या सर्वांची बेरीज लक्षात घ्या तेव्हा काय होत आहे, 3च्या बाबतीमध्ये छेद 32 आहे. या सर्वांची बेरीज करूयात आपण. 16 16 आणि 8 24, 24 आणि 4 28, 29 30 31 म्हणजे 3चा 31 घात छेद 32 हे आपल्या या पदावलीचं किंवा दिलेल्या प्रश्नाचं उकल आणि उत्तर असणार आहे. याला काढण्याची एक सोपी पद्धती देखील आपण याच ठिकाणी समजून घेऊयात. एवढा सगळा प्रकार करून किंवा एवढी मोठी मांडणी करत उत्तरापर्यंत जाताना तुम्हाला वाटलं खूप वेळ जाईल, तर एक सोपी शॉर्ट पद्धती आपण याच ठिकाणी समजून घेणार आहेत. मी फक्त उत्तर म्हणून समोर मांडून ठेवेन. आपलं आता आलेलं उत्तर जे होतं ते शॉर्ट मध्ये लिहिलं, 3चा 31/32. यालाच वेगळ्या शब्दामध्ये आम्हाला असंही म्हणता येत असतं, 3चा 31 घात आणि त्याचं 32वं मूळ हे देखील त्याचंच उत्तर आहे वेगळ्या शब्दात लिहिलेलं. ठीक आहे, आता आपल्याला याची शॉर्टकट समजून घ्यायचे. आता याच प्रश्नाला आपण एका ट्रिकच्या माध्यमातून सोडवून पाहूयात.
ही सगळी मांडणी तुम्हाला लक्षात आली आहे. मी सर्व गणित पुसतो आणि फक्त या प्रश्नाच्या माध्यमातून ट्रिकच्या स्वरूपात हे उत्तर कसं सोडवता येतं ते पाहूया. या प्रश्नाला मी इथं क्लिअर करेन. परत एकदा तोच प्रश्न आपल्या समोर सोडवण्यासाठी कर्णिचिन्हामध्ये 5 वेळा 3 दिसतंय आणि मध्ये मध्ये त्याचे घात परत वाढत चालले आहेत. अंडररूट ही वाढत जाते, ही प्रक्रिया आपल्याला आताच लक्षात आली होती. तर जे काही दिसतंय ती संख्या, ती पायातली संख्या आपण आधी घेऊन घ्यावी. किती वेळा ती दिसतंय? 5 वेळा. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच वर्गमूळ ही जी कर्णचिन्ह म्हणतोय त्याचं 5वं घात असणार आहे. अर्थात 2च्या 5व्या घाताचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कारण बाहेर कुठलंच मूळ दिलं नसेल तर ते वर्गमूळाचं काम असतं. त्या 2चा 5वा घात काय असणार आहे? तो 32. आणि मग वर काय करावं? त्याच मधनं -1 करावे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपलं उत्तर कसं होणार आहे? अगदी सोप्यातनं 31/32 वर आपण सरळ सरळ पोहोचून जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर करताना या वर्गमूळाच्या रेंजवर 5वा घात होता, त्यामुळे कितवा घात आहे त्यातून 1 वजा करावं, ते अंशात राहील. आणि जो घात होता तो खाली छेदामध्ये लिहायचा आहे. हेच एक वेगळा प्रश्न आपण घेऊयात आणि त्याला सोडून पाहू. जर याच्याऐवजी केवळ एवढंच प्रश्न असता आपल्या समोर, बघा, जर आपल्या समोर फक्त 4 वेळाच 3 दिले असते आणि मांडणी तशीच असती तर आपलं उत्तर काय असतं? पायातले 3 आहेत तसे असते. या ठिकाणी वर्गमूळाचे असलेले 3 हे 4 वेळा आहेत, त्यामुळे 2चा 4था घात वजा 1 अंशात राहील आणि 2चा 4था घात तो छेदामध्ये असणार आहे. तर उत्तर काय असतं बघा, 3 पायातले लिहिले, 2चा 4था घात. 4था घात म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 तुम्ही करत असता. ह्याची किंमत 2चा 4था घात असतो हे तुम्हाला आधीच माहित आहे. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, म्हणजे छेदामध्ये 16 येणार आहे. तर अंशामध्ये 16 वजा 1 15 होईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर 3चा 15/16 घात होईल. यालाच वेगळ्या शब्दामध्ये आम्ही अशा पद्धतीने मांडू शकतो. अंश आहे तो इथे असेल, छेद आहे तो बाहेर असेल. 3च्या 15व्या घाताचे 16वं मूळ म्हणजे ही संख्या असते. ठीक आहे.